Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण वहिनी काहीतरी प्रश्न विचारणार आहे ते बघूया, कारण आज माझी परीक्षा आहे ना, मग त्याची उत्तरं मला पाठवावीत म्हणून. तर बघूया आज वहिनी कुठले प्रश्न विचारते. मला बोलली तुमची परीक्षा आहे ना, तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही त्याची पटापटा उत्तरं द्यायची. बघूया तुम्हाला येतात का त्याची उत्तर. कधीतरी नवऱ्याची परीक्षा घ्यायला पाहिजे ना. किती मार्क भेटतात ते बघूया. आज मला आशा आहे 100पैकी 100 भेटतील, असं बघूया जरा. तर मग आपण आता बघूया वहिनी काय प्रश्न विचारते. काय चाललं आहे तुझं मगासपासून, विचार. तुम्हाला आवडणारे पेय? मला आवडणारे पेय आता थंड प्रकारचं मला एवढं नाही आवडत, पण मला आवडणारं पेय असं आहे चहा. चहा मला कधी पण द्या, मला आवडतो. पण माझं एक असं आहे, मला त्या मधल्या वेळामध्ये मी चहा घेत नाही. माझं टाईम ठरलं. तुम्हाला काय आवडतं? मधल्या वेळामध्ये फक्त मला जेवण आवडतं. लंच टाईमला लंच टाईम, डिनर टाईमला डिनर टाईम. तुम्ही वाचलेली पुस्तके, कथा आणि किंवा ग्रंथ? तर पहिलं मी वाचलं महाभारत, श्री महाभारत, म्हणजे भगवद्गीता आहे, श्रीमद भगवद्गीता ती वाचली होती. ती होती संस्कृतमध्ये पण वाचली आणि मग त्याचा अर्थ मराठीत पण मी करून घेतला. म्हणजे ती खाली होती, वरती संस्कृत होतं, खाली मराठी होतं, ते पण दोन्ही वाचून. तुम्हाला संस्कृत अभ्यासात होता? संस्कृत मला शिक्षणाला संस्कृत प्रकार अजिबात नव्हता, पण जे सोपं आहे ते तुटक मला एवढं काही खाशी संस्कृत येत नाही, पण मी तुटक वाचून काढलं आणि मराठीमध्ये अर्थ होतेच त्याचे. मराठीमध्ये पण वाचले, जे श्लोक येत होते ते वाचले आणि मग मराठीमध्ये. आणि दुसरं पुस्तक जे वाचलं ते मी श्रीमद दासबोध, जे माझ्या मोठ्या साडूजींनी दिलं ते. आणि त्याच्या आधी एक वाचलं होतं, ते होतं श्री गणेश पुराण. त्याच्यानंतर श्रीमद काहीतरी ते एक मोठं पुस्तक होतं एक, तर त्याचं नाव नाही मला आठवत, पण ते गणेश विजय, गजानन विजय, असं चिंतामणी विजय ते एक वाचलं. आणि गुरुचरित्र तर माझं चालूच असतं आधेमध्ये. स्वामी समर्थांचं चरित्र, गजानन महाराजांचं चरित्र, पोथी वगैरे असे ते चालूच असतात. आणि एक मी ह्या आता ह्याच्या पौराणिकच्यापेक्षा मी एक वेगळं पुस्तक वाचलेलं. ते पुस्तक होतं एका ब्रिटिश माणसाचं, आणि ते मराठीमध्ये होतं. त्याचं मराठीमध्ये केलेलं होतं. आणि ते पुस्तक तो जंगलामध्ये जायचा, प्रत्येक भारतामध्ये किंवा इकडे वेगवेगळ्या जंगलांमध्ये तो फिरायचा आणि तिथे आलेले त्याला रात्रीचे दिवसाचे अनुभव त्यांनी ते सांगितलेले आहेत. ते एक पुस्तक माझं पूर्ण झालं वाचून. तेव्हा कसं गावामध्ये ग्रंथालय चालू होतं थोडं, मग त्याच्यात ती पुस्तकं भेटायची. आणि मला जास्त करून आणि मला जास्त करून पौराणिक पुस्तकं मला वाचायला खूप आवडतात. आता माझी राहिलेत महाराजांची, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं राहिलेत वाचायची. आता ती बघूया मिळतात कुठे काय, ती मी ते पण वाचून काढणार. मला ती पण पुस्तकं खूप. चौथीला म्हणा धडा होता आम्हाला, त्या अभ्यासात असतो ते कसे पुस्तक होतंच ते आम्हाला, पण ते मोजकंच होतं. मला पूर्ण असा ग्रंथ वाचायचा. आणि पुस्तकामध्ये फक्त शॉर्ट घेतात ना ह्याला अभ्यासासाठी. हो, श्रीराम विजय वाचून झाला माझा. तो पण झाला? हो, श्रीराम विजय पण वाचून झाला. ज्ञानेश्वरी नाही झाले वाचून. ज्ञानेश्वरी, गजानन विजय झाला वाचून. गजानन महाराज, हां, ते वाचून झालं. ते तर माझे अर्धे जवळजवळ 21 अध्याय माझे पाठच होते. आणि स्वामी समर्थ सुद्धा वाचायचा पण ग्रंथ वाचून झाला. तुम्हाला समुद्र आवडतो की डोंगर आवडतो? मला तसं दोन्ही आवडतात. समुद्रावर गेलं का एकदम शांत वाटतं. ते पाण्याचाच नुसता आवाज येतो आणि तो ऐकायला एकदम मस्त वाटतं. डोंगरावर जायचं झालं तर मला इझिली चढणारे डोंगर आवडतात, पटकन चढणारे. ते दमछाक होणारे उंच कडेवाले मला अजिबात आवडत नाही. पण मला त्याचे व्हिडिओ केलेले जे करतात आता व्हिडिओग्राफरवाले आहेत, ट्रॅकवाले वगैरे, ट्रॅव्हल्सवाले, यूट्यूबर्स, किल्ल्यांचे वगैरे व्हिडिओ करतात,
तर ते बघायला ते आवडतात. बघायला मला आवडतात. आणि मला आपण पण गेलो असतो तर खूप बरं वाटलं असतं नाही. किती छान वाटते बघ ना वरून, किती मस्त वाटते असं मला वाटतं. पण ते उंच उंच एकदम 80 सरळ 80च्या ह्याच्या फूटमध्ये उंचीला, तर ते चढायला म्हणजे एकदम डेंजर. मला आधी मी रायगडला गेलो होतो तर पहिलंच कसं असेल रायगड चढायला, उंच असेल का, दम तर लागणार नाही ना, मी चढेन ना, अशी मला मनात भीती होती. पण नाही, मग मला इझी झालं काम. तुम्हाला प्राणी घरातले आवडतात का? का माशा होती. तुम्हाला प्राणी घरातले आवडतात की बाहेरचे आवडतात बघायला? मला घरातले सुद्धा आवडतात, कुत्रा, मांजर असे प्राणी. कुत्रा आता त्यामध्ये कुत्रा हा घरात पाळलेला तुम्हाला आवडतं का? नाही, मला नाही आवडत. कुत्रा हा मला बाहेरच्या ह्याच्यातच पाहिजे. मांजर मला घरात पाळायला आवडते. कुत्रा मला घरात पाळलेला अजिबात आवडत नाही. आणि ससा बोललात तर? ससा म्हणजे आपला जीव प्राणी. ससा, पोपट, मांजर. आणि आता बघायला गेलं तर मासे मला पाळायला खूप आवडतात. पण पहिले माझ्याकडे फिश टँक होतं, पण मी नंतर मग ते कसं हीट जाम असते, तर हिटीमध्ये ते मरायला लागले, म्हणून मी ते विषय सोडून दिला. नाही तर माझ्याकडे फिश टँक होता. मग नंतर मग लोक बोलायला लागले, अरे तुम्ही खात नाही ना, मग मासे कसे पाळता? पण आम्ही खात जरी नसलो तरी आम्हाला बघायला तर आवडतात की नाही. ते आहे. मग म्हणून मला मासे बघायला आवडतात. मत्स्यालयामध्ये, मुंबई मत्स्यालयामध्ये मी जाऊन तर किती प्रकारचे मासे बघितले लहानपणी माझ्या. मच्छी बघायला छान सगळे बहुतेक असतं. नेक्स्ट तुमचा असा मित्र आहे की का जो परदेशात गेला आहे? माझा असा एक मित्र आहे. एक मित्र असा आहे माझा जो परदेशात आत्ता गेला आहे, फ्रान्सला गेला आहे. फ्रान्स देशामध्ये त्याला जाऊन आता 3 वर्ष झाली असतील. 3 वर्ष झाली ना, 3 वर्ष झाली. आता तो 6-7 वर्षांनी येईल इकडे. पण तो जरी गेला, जायच्या वेळेला तो मला भेटून गेला. माझ्या इथे त्याने 2 दिवस वस्तीसुद्धा केली होती. पण तेव्हा मोजकी वहिनी घरी नव्हती. ती तिच्या सत्संगसाठी मुंबईला गेली होती आणि त्यावेळेला मोजका तो इथे आलेला. तर त्यांनी मग येताना मला खाऊ घेऊन आला, कपडे घेऊन आला आणि सामान, किराणे मालाचं सामान भरलं. म्हणलं वहिनी कुठे गेली? म्हटलं अरे वहिनी गेले मुंबईला सत्संगला, ती 8-15 दिवसांनी येईल. तसे बोलले अरे 2 वेळेला आलो, दोन्ही वेळेला मला वहिनीची भेट झाली नाही. तर म्हटलं आता कधी येणार? आता बोलतो मी 6 वर्षांनी येणार. म्हटलं बापरे, 6 वर्षांनी? तर तेव्हा बघू म्हटलं, तेव्हा भेट आपण घडवूया डायरेक्ट. तो इथे सर्व्हिसला होता? तो इथे सर्व्हिसला होता, पोलीसमध्ये होता सर्व्हिसला. आणि नंतर मग त्याला ते फ्रान्सच्या तिकडे त्याला जॉब लागला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तिकडे जॉब लावून दिला. मग त्यांनी ते तिकडे घेतलं. मग तिकडे तो 6 वर्षाच्या ह्याच्यासाठी तो गेला तिकडे. 6 वर्षासाठी तो स्थायिक झाला तिकडे. त्याचा असं म्हणजे त्यांनी आता मला सांगितलं मी 6 वर्षासाठी जातोय म्हणून. आता खरं खोटं देवाला माहिती, त्याला स्वभाव माहिती. कसा आहे त्याचा? स्वभाव एकदम छान आहे. अजून आम्ही व्हॉट्सअपवर, कॉलवर सध्या आम्ही बोलत नाही. व्हॉट्सअपवरती हाय हॅलोचे असे आमचे चांगले मेसेज असतात. पण कसं तिकडचं रुटीन आणि इकडचं रुटीन याच्यामध्ये फरक असतो. आपल्याकडे दिवस असला तर तिकडे रात्र असते, असं आहे. तर त्यामुळे माझ्या पण झोप आणि त्याची कामाच्या ह्याच्यात मग तो मेसेज टाकून ठेवतो. नंतर मग मला दिसला मेसेज का मग मी त्याला रिप्लाय देतो. असं आमचं चालतं. म्हणजे असं ऑनलाईन आम्ही बोलू शकत नाही, व्हिडिओ कॉलवर ऑनलाईन बोलू शकत नाही. पण त्यांनी आता समजा आता तू बाहेरगावी गेलीस तर तू मला मेसेज टाकला आणि मी इकडे भारतात आहे आणि मी बघितला तर मग मी तुला मेसेज टाकणार. आणि मग तू कामाला मोकळी झालीस, तू बघितलास का मग तू मला रिप्लाय देणार. असं असतं आमचं. आता तुमचे एवढे लहानपणापासूनचे मित्र आहेत, त्याच्यामध्ये त्याचा हे कसं राहणीमान, स्वभाव? तो हा मित्र आहे, हा माझा लहानपणापासूनचा असा नाही आहे. हा माझा मित्र 10-15 वर्ष झाली माझी आणि त्याची ओळख झाली. ते सुद्धा कसं, आम्ही किल्ला साफसफाईला गेलो होतो त्यावेळेला. तर त्यावेळेला तिथे त्याची आणि माझी भेट झाली. तेव्हा तो कॉलेजला होता आणि तेव्हा मग माझी भेट झाली. मग आमची ओळख झाली. एक रात्रीसाठी आम्ही गेलो होतो. मग आम्ही असे फिरायचो, फावल्या वेळामध्ये एकत्र जेवायचो, काय हवं असेल तर एकत्र आणा, हे करा.
म्हणून ते अशी हळूहळू ओळख झाली. म्हणून एकदम जिवलग कंठ मित्र झाले. मग आपल्या आता म्हणजे मला तुम्हाला विचारायचं कारण म्हणजे आता एवढे तुमचे मित्र आहेत, जवळचे म्हणा, लांबचे म्हणा, का असे तात्पुरते, त्याच्यामध्ये हा कसं म्हणजे तुम्हाला वाटतो असं स्वभावाला त्याच्या आता स्वभावाचं बोलशील तर एकदम घरगुतीसारखं वगैरे वाटतो का असं? घरातल्यासारखाच अगदी बिनव्यसनी. व्यसन हे प्रकार अजिबात नाही. आणि घरी राहायला आला होता तेव्हा एकदम फ्रीमध्ये राहायला होता. आता म्हणजे मी माझ्याच घरात येऊन राहतोय असं राहिलं होतं. फ्रँकली मध्ये हां. त्यांनी गाडी आणली होती, पण त्यांनी गाडी सांगितली मी गाडी इथे मीच त्याला सांगितलं गाडी इथे आणू नको, नाही तर लोकांना संशय येईल याला का पोलीस तो पकडून न्यायला आले. पोलीस होता म्हणून. पोलीस होता तो. म्हणजे पोलिसांच्या ह्याच्यात तो उच्च पदावर होता. उच्च पदावर होता तो. ओके. अजून ही गोष्ट मी कोणालाच माहिती नव्हती. वहिनीला सुद्धा ह्या वर्षाला माहिती झाली नाही. हां. तुम्ही श्रीमान रायगडला गेलात तिथल्या आठवणी कोणत्या व किती ते सांग. हां, आता तिथल्या आठवणी आता सांगायचं. आता गेलो आम्ही कसं, आता वहिनीचे नातेवाईक म्हणजे आमचे मोठे साडूजी नव्हते. साडूजी वहिनीच्या बहिणी वगैरे अशी आपली फॅमिली गेली होती बरोबर त्या वर्षाला. मग मला आधी मनात धुकधुकीच होती, मी आधी रायगड चढेन की नाही, कारण मी पहिल्यांदा गेलो होतो. आणि मग नंतर माझ्या डोक्यात विचार आला की अरे आपली आई पण चढली होती रायगड. म्हटलं आई आज वयाचीत असताना आई चढू शकते, मग मी काय नाही चढणार. असेल मग म्हटलं इझी असेल, मग काही प्रॉब्लेम नाही, काय नाही. आता जर म्हटलं आई असते, हे गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे मला वाटतं, आधीच्या 2024ला त्या वर्षाची गोष्ट. तर तेव्हा म्हटलं आई जर चढू शकते मग मी काय नाही. मग नंतर मग मला धीर केला आणि म्हटलं चला आपण चढायचं होता. आणि बरं आम्ही चढलो. सकाळी निघालो ना आपण इथून लवकर 5:30 8:30च्या दरम्यान असं. आणि झालं मग आम्ही पायऱ्याने चढायला लागलो. पण पायऱ्या तशा आम्हाला काही एकदम डेंजर वाटल्या नाहीत. थोड्याशा इझी आहेत, थोड्याशा डेंजर आहेत. पण कसं चढणार ज्याला सवय आहे ना तोच पायऱ्या चढू शकतो असं आहेत त्या. पण आम्ही चढलो. श्रीमान रायगड वगैरे आम्ही नीट सर्वांनी बघितला. काय फोटो वगैरे घ्यायचे होते ते सगळ्यांनी आम्ही घेतले. आणि त्यावेळेला माझा हा मोबाईल नव्हता, नाहीतर आता तुम्हाला तो व्हिडिओ आला असता. आणि तो श्रीमान रायगडला आम्ही जाऊन आलो आणि मोबाईल मी नवीन लगेच तिसऱ्या दिवशी घेतला. आणि चौथ्या दिवशी मी चॅनेल चालू केलं. किती योग आहे. आणि नंतर आम्हाला उतरताना मग तिथे आम्ही खाणं पिणं केलं. बिर्याणी काहीतरी नेली होती इथून खालून, व्हेज बिर्याणी, कारण तिथे नॉनव्हेज नेऊन देत. आम्ही सगळे व्हेजिटेरियन बोलल्यावरती आम्ही व्हेजच नेलं. आणि नंतर मग तिथले बघितलं एक ते गडावरचं एक शिल्प बघून अगदी डोळ्यातून ना जवळजवळ पाणी यायला लागलं बघताना. की किती त्यावेळेला किती कष्ट घेतले असतील नाही महाराजांनी. एक माहिती समाधी कष्ट आणि ते पण सगळे डोंगरावरच किल्ले ना. हो सगळे डोंगरावरती. आणि बहुतेक क्वचितच आहेत सगळे, बहुतेक तर डोंगरावरतीच आहेत किल्ले. आणि ते तिथे समुद्रात आहेत. हो. आणि आम्ही किल्ल्यावरती आम्ही गेलो, तिथे सगळं बघितलं. एक अगदी त्या दगडांना वगैरे आम्ही हाताचा स्पर्श केला. महाराजांना म्हटलं तर परत कधी आमचं येणं होईल आता ते तुम्हीच घडवा. त्याप्रमाणे महाराजांनी तिसऱ्या वर्षाला आमचं येणं करूनच दिलं. आणि मग नंतर काळोख झाला खूप, एकदम 7:30-8 वाजले ना तेव्हा आपल्याला यायला. आणि कसं घरातली जी आमच्या बरोबर आलेली मंडळी होती ती पुढे आली. काही लहान काही मुलं होती मोठी ती पाठी येत होती, काही पुढे गेली, काही त्याच्या पाठी होती. अशी आमची जवळजवळ 35-40 माणसं होतो ना आपण. पहिल्यांदा गेलो तेव्हा 35-40 माणसं होतो आम्ही. आणि काळोख झाला आम्हाला. जर मोबाईलची बॅटरी तीसुद्धा आमचे मोबाईलसुद्धा मग ते गरम झाले होते, त्याच्या बॅटरी संपत आली होती. एकतर मोबाईलला रेंज नाही, फोन करू शकत नव्हतो. काळोखीत पायऱ्यांनीच उतरायचं होतं. तर पायऱ्यांनी उतरताना आम्हाला म्हणजे पायऱ्यात एकतर त्या पायऱ्या गुळगुळीत होत्या आणि उंच खाली वगैरे अशा होत्या. चाचपडत जाता येत होतं. 2-3 वेळेला वहिनीचा पण पाय सरकला, माझा पण पाय सरकला. आणि मग नंतर आमच्या बरोबर एक कुत्रा आला तांबड्या रंगाचा. आणि तो जवळजवळ
पार अगदी आम्ही खाली उतरेपर्यंत होतो. तिथे आमची माणसं मिळेपर्यंत आमच्या बरोबरच तो होता. मग नंतर आम्हाला आठवलं की काहीतरी आम्हाला त्यांनी चांगला संकेत दिला की मी आहे तुमच्याबरोबर, चला तुम्ही. आणि बरं ते आम्ही पायरी चढताना जसे आम्ही पाऊल टाकायचो तसं तो आमच्याबरोबर पाऊल टाकायचा. जसा पाऊल टाकायचं तसे तो आमच्याबरोबर असा चालत यायचा. म्हणजे असं वाटलं की तो शिवाजी महाराजांचा खरोखर कुत्रा तो हे केला, मागे जिवंत कुत्रा केला. खरोखरच तो आमच्याबरोबर येत होता असं आम्हाला भास इथे झाला. भास झाला तो. आणि नंतर जेव्हा आम्ही मागे वळून बघितलं त्याला आणि तो तिथे नव्हताच. तो म्हटलं अरे कुत्रा कुठे गेला, दिसत नाही, बघू दे त्याला. आणि म्हटलं आता खाली उतरलं तर त्याला आपण बिस्किट खायला घालूया नाही. हां. एवढं आपल्याला त्याने उतरवलं आणि खाली. मग म्हटलं आपण त्याला काहीतरी खायला घालूया, बिस्किट वगैरे पाव घेऊन बिस्किट घेऊन असं त्याला खायला घालू. बघितलं तर अजिबातच नाही. आणि मग तिथे मग इथे बहीण वगैरे भेटली आणि मग आम्ही बसमध्ये चढलो. पण तो आनंद एकदम खूप म्हणजे तो आठवणीतला आनंद आहे तो आमचा. आणि तिसऱ्या वर्षाला आम्ही गेलो ते गावातून मग ते रोपवेने गेलो. ते रोपवेने आम्ही गेलो. तो सुद्धा जाऊ. पहिला आमचा आनंद. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, बघितला नसेल तर तो पण तुम्ही बघून घ्या. 3 भाग आहेत काहीतरी ना त्याचे, ते पण बघूया. खूप छान आहेत. आणि त्याच्यामध्ये जे तिथले जे सांगणारे आहेत गाईड, त्यांनी खरोखर छान माहिती एकदम सांगितलेली आहे. ते पण व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितले नसतील तर बघा आणि पुन्हा पुन्हा बघत राहा. कारण कसं आहे महाराजांचं तिथलं राहणीमान काय होतं ते त्या गाईडनी हुबेहूब सांगितलं ना, हुबेहूब गाईडनी सांगितलेलं. तर तुम्ही पण तो व्हिडिओ पहा. नेक्स्ट, कोरोना काळात तुम्हाला आलेली संकटे अशी 2 अनुभव सांगा. कोरोना काळात आलेली संकट. जरा वारा जाऊ दे, पाणी असं ते. कोरोना काय प्रश्न काय, कोरोना काळात आलेली संकट. कोरोना काळात आलेली संकट आहेत तशी बरीच आहेत सांगितली तर बरं येतं बरं. बरीच आहेत. पण त्यांची नावं मी सांगणार नाही. ज्यांची नावं आहेत त्यांची नावं नाही सांगणार. आणि जे व्हिडिओ ते बघतात त्यांनी जरूर बघा हा व्हिडिओ. आणि हा प्रश्न पण जरूर आहे. काही लोकांनी खोटा समज पसरवलेला होता की यांना कोरोना झाला आहे म्हणून. आम्हाला वास्तविक कोरोना हा झालाच नव्हता. कारण आम्ही पावसाचं आम्हाला पाणीसुद्धा देणं बंद केलेलं होतं आमच्या जे असतील कोण त्यांनी. ते पण पाणी आमचं द्यायला देत नव्हते. आम्ही अक्षरशः पावसाचं पाणी गरम करून पित होतो आणि ते पाण्याचं आम्ही आंघोळ्या करत होतो. तर आम्हाला खोकला सर्दी का होणार नाही याचं आम्हाला उत्तर पाठवा. होईल की नाही होईल याच्यावरती. हां. आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेलाच पाहिजे, त्यांना कळू दे. थंडी ताप पोळल्यानंतर हा थंडी ताप सगळ्यांना होऊ शकतो. कोणाला होणार नाही असं नाही की कोण असं देवाने त्यांना काहीच आजार होणार नाही, काही हातपाय दुखू शकत नाही, खोकला होऊ शकत नाही, असा कुठलाच देवाने माणसाला घडवलेलं नाही की मला असं काय होणारच नाही. आणि त्या वेळेला आम्ही अक्षरशः पावसाचं पाणी गरम करून प्यायलेलं होतं. एवढी आमच्यावरती परिस्थिती आलेली होती. आणि ते पावसाचं त्या कोरोनामध्ये आम्ही मोलमजुरीसुद्धा केलेली सगळं ते करून. आणि असं पोट भरायला पाहिजे. आलं. आणि वहिनी तेव्हा कामाला सुद्धा जात नव्हती. ती नंतर जायला लागलीस ना तू. पण कोरोनाच्या काळामध्ये कसं बाहेर जाणं, गावाच्या बाहेर जाणं तर बंदच होतं. गावामध्ये काय असेल ते करायचं कुठवर. तरीसुद्धा आम्ही कठीण कामं केलेले आहेत. अक्षरशः डोक्यावरनं दगडंसुद्धा नेलेली आहेत, माती दगड. आणि असं जर हे केलं तर कुणाला काय आजार होत नाही असं नाही. आणि असं सगळीकडे पसरवलं. कोणी बोलवायला आलं शेतावर या म्हणून की त्यांना कोरोना आहे, त्यांना कशाला बोलवता, हो असे सुद्धा समज काढलेले असे सुद्धा बोललेले आहेत. म्हणजे ही लोक दुसऱ्या लोकांच्याकडे गेलेली ती चालतात आणि आम्ही जाऊ नये. आणि आम्हाला
आणि ते पण आहे आम्हाला कोरोना बोलले पण त्यांच्याच घरांना कोरोना झाला आम्हाला ज्या लोक हा जी लोक आम्हाला बोलली त्यांच्याच घरांमध्ये कोरोना झालेला आणि ते झाकून ठेवलं आणि आणि ते आमचं झाकून बाहेर ठेवलं पण ते काढलं. आम्हाला आमचं बाहेर काढलं. ती म्हणच आहे ना, स्वतःचं झाकायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं, ही म्हण खरी त्यांनी केलेली आहे इथे. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही झाला, आम्हाला कोरोना झालाच नव्हता. दुसऱ्या दिवशी मी ठणठणीत आम्ही बरा झालो. नंतर मग आम्हाला विचारतात काय रे उठलेत का तुम्ही, झाला का ताप? म्हटलं आम्ही काय मेलो नाही कोरोनामध्ये. अजून सुद्धा सांगितलं असतं मी, पण जाऊ दे, हा व्हिडिओ मोठा होईल. चा माशी बघ किती गोळायला. आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत त्यांच्यापर्यंत हा पोचलाच प्रश्न तर पहिला पाहिजे गेलाच हां. पाहिजे त्यांच्या. आणि ह्याच्यावरती कमेंट टाकाच, चांगल्या टाका किंवा वाईट टाका, पण कमेंट या प्रश्नावरती आल्याच पाहिजे. स्वतःची पोरं वाईट केलेली कामं चालतात स्वतः त्यांनी. आम्ही कुणाच्या आम्ही फंदात वाईट नसतो, करत नाही, आम्ही कुणाच्या- चांगलंच काम करतो. कुणाच्या हातात आम्ही गावाच्या जात नाही बाहेर आणि जाऊन- कुणाचं काय करत नाही काही नाही. मग आणि गावाच्या विनाकारण आमच्या पाठीमागे लागतात. गावाच्या बाहेर जाऊन आम्ही डोक्यावरती पाणी घेऊन आलेली होत नंतर. आणि आता लाडी गोडी लावतात दरवेळेला. कारण आता त्यांच्या पाठीमागे जरा लागले ना हे आमच्यावर खोटं आळ घेतले ना, ते आळ त्यांच्यावरच गेले. ते सतत आता चालूच आहे त्यांच्याकडे. वहिनीला मी अक्षरशः म्हटलं, ह्यांना जर आपल्याला कोरोना झाला असेल ना, तर देव काय ते आपलं करीलच, पण आपल्याला कोरोना झालेला नाही ना, उठायचं आणि कामाला लागायचं. त्याप्रमाणे आम्ही दोघंजणं कामाला लागलो. आणि ह्यांना आम्ही दाखवून दिला आम्हाला कोरोना हा झालेला नव्हता म्हणून. आम्ही जिद्द दाखवली ती. नंतर मग ह्याच लोकांनी मानाखाली घातल्यात. आणि त्यांना शिक्षा दिले पण. आणि त्याला देवानी पडाजडीची गणपतीने दिली. शिक्षा दिली. भर गणपतीमध्ये हे प्रकार झालेले आहेत. गणपती यायच्या तोंडावर 8-15 दिवसाच्या आधी. आणि देवानी त्यांना चांगल्या शिक्षा दिलेल्या आहेत. आणि जो कोण आता आमच्या बाजूनी वाईट जाईल ना, त्यांना देव अशीच शिक्षा देईल. तेव्हा खबरदार, आमच्या नादाला लागू नका. लागाल तर तुमची संकट तुमच्यावरतीच येणार आहेत. आम्ही कुणाच्या मार्गावर जात नाही ना, मग आमच्या मार्गावर कशाला येते? आम्ही का सांगतो का? नेक्स्ट, लग्नाच्या किंवा नंतर बाहेर गावी फिरायला कुठे लग्नाच्या आधी किंवा नंतर हां, गेलात असं असेल का? तर. गेलात का? तू प्रश्न लिहितेस आणि तुलाच माहिती नाही. काय करणार, अक्षर तो दुसऱ्या माणसाचं आहे ना. लग्नाच्या आधी आणि काय परत सांग. लग्नाच्या आधी किंवा नंतर फिरायला कुठे गेलेलात? लग्नाच्या आधी किंवा नंतर फिरायला कुठे गेलेलात? लग्नाच्या आधी फिरायला आम्ही अष्टविनायक, आई आणि मी आणि असे नातेवाईक वगैरे असते, गावातली ट्रिप वगैरे. अष्टविनायक, जेजुरी, गणपतीपुळे, प्रतापगड. पण गणपतीपुळेला गेलात ते शाळेतून गेलात ना? शाळेतून गेलो होतो. ते फिरणंच झालं ना. माशी फिरण हे परत अष्टविनायक, जेजुरी, पालीला तर काय जातोच, पाली आपली जवळच आहे. आणि लग्नानंतर त्याच लग्न झालं आणि आम्ही गेलो पंजाबला, बॅसला. तिथे गुरु आहेत त्यांच्या तिथे. आणि नंतर मग तिथे आम्ही काय ते गोल्डन टेम्पल बघितलं. गोल्डन टेम्पल आणि आपली बाघा बॉर्डर बघितली अमृतसरची ना, ती. आणि जालियनवाला जालियनवाला बाग ते एक बघून झालं. परत आम्ही नंतर दक्षिण भारतला गेलो होतो. ते तर बहुतेक बघून झालं. ते आमचे मावशी आहे, तिने आम्हाला नेलं होतं. ती गेली तेव्हा. कन्याकुमारी बघितली. हो, कन्याकुमारी, रामेश्वर, मदुराई, चेन्नई, बेंगलोर, म्हैसूर. हे काय ते कोणते ते हे पद्मनाभ स्वामीचं मंदिर आहे ते बघितलं. असे बरेचसे बघितलेत. आता त्याची नावं, आता काही नावं मला आठवत पण नाही. पण दक्षिण भारत तर बहुतेक बघून झाला. केरळ बघून झाला. केरळला तर मसाल्याची जी झाडं आहेत ती खूप छान आहेत. कन्याकुमारीला आणि रामेश्वरला गेलेत तर जरूर जा. पंबन बीच आहे, ते बघण्यासारखं आहे. आणि आता नवीन झालं आहे. गेलेत तर तिथे जरूर बघून या.
आपण जुन्या ब्रिजवरून गेलो, तो आता नवीन झाला आहे. गेलेत तर तुम्ही जरूर जा आणि कन्याकुमारी आणि रामेश्वर हे जरूर बघा. आणि तिकडची देवालय तर बघण्यासारखीच आहेत ना. हां. दक्षिण भारतची तर खूप छान बघण्यासारखी बघा. मंदिर आहेत. फक्त आम्ही उटीला नाही तेव्हा गेलो. उटीच्या तिथून येताना गार्डन ते आहे, कोणतं होतं गार्डन? वृंदावन गार्डन गार्डन संध्याकाळी बघण्यासारखं असतं. पद्मनाभ स्वामीला आम्ही आता तिथली एक गोष्ट सांगतो. पद्मनाभ स्वामीला आम्ही जे जात होतो आणि तिथे म्हणजे महिलांना साडीच परिधान करायचे आणि पुरुषांना लुंगी किंवा धोतर असं आहे त्याचं. तर काही ड्रेस घालून तिथे जमत नाही. ओढणी घेऊन घाला ड्रेस, नाही तर कसं घाला? काही घाला तुम्ही, ड्रेस हा प्रकार काही घाला, पण तो चालत नाही. तिथे साडीच नेसायला लागते, नाहीतर ते डायरेक्ट तुम्हाला तिथे लुंगी नेसवतात. कितीही तुमचा महागातला लाखोचा ड्रेस असला तरी तिथे तुम्हाला लुंगीच नेसवणार. मग ओढणी असली तर ती ओढणी पदर म्हणून घ्यावी लागेल. पदर म्हणून घ्यावी लागते. तिथे आम्ही पद्मनाभ स्वामीच्या तिथे गेलो तर एक खूप मोठा हत्ती होता मंदिरात जातानाच ना, प्रवेशद्वाराजवळ जाताना. आणि तो ह्याची माळ असं उभा होता आणि एकसारखा ती सोंड अशी खालीवर 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 असा करायचा तो. आणि हिला म्हटलं, आणि काही जण त्याला कोण पैसे देत होता हातामध्ये. कोण 10 रुपये द्यायचे, हां, कोण 10 रुपये, कोण 20 रुपये, 50 रुपये असे त्याला द्यायचे. काही जण त्याला केळं खायला द्यायचे असे. तर मी वहिनी आणि आम्ही काय केलं, आपण त्याला किती दिले होते? 10 रुपयेच आम्ही त्याला दिले. आणि त्यांनी अक्षरशः सोंडे अशेमधून आम्हाला दोघांना अशी जवळ घेतली, आणि आशीर्वाद दिले दोघांना. जवळ घेतली आणि नंतर मग आमच्या डोक्यावरती सोंड ठेवली आणि आम्हाला आशीर्वाद दिले. म्हटलं बरं झालं, गणपती बाप्पाने आम्हाला आशीर्वाद दिला. तुम्हाला महाराजांची पूजा करताना आलेले अनुभव आहेत का ते कोणते? महाराजांची आता माझ्याकडे पूजा आलेली आहे आमच्याकडे गावामध्ये. जो इथं मंदिराजवळ आहेत महाराजांचे स्मारक. तर तिथे मला आता 2 महिन्यापूर्वी, 2 का 4 महिने झाले ना, फेब्रुवारी महिन्यात. हां, फेब्रुवारी 3 ते 4 महिने झाले. त्याची तर त्याची मला त्यांची पूजा आलेली. म्हणजे जे आमचे मंडळ आहे मुलांचं, त्या मुलांनीच मला सांगितलं की दादा पूजा करशील का महाराजांची, तुला आम्ही काय ते तुला आम्ही देऊ, मानधन देऊ, महिन्याला देऊ नाही तर वर्षाला देऊ. तर मी त्यांना हो म्हटलं. आणि कारण हे आधीच माझ्या कानावर आलेलं होतं नाही, आपल्या आधीच कानावर आलेलं होतं की तुला एखाद वेळेस पूजा येणार आहे. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे, येऊ दे, चल, देवाचं महाराजांची पूजा करायचा लाभ लागतो. म्हणून मग नंतर मला मुलांनी सांगितलं, मुलं म्हणजे माझे फ्रेंडच आहेत ते सगळे, त्यांनी सांगितलं आणि मग मी होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून मी पूजेला जवळजवळ किती 2 दिवसापासून, दुसऱ्या दिवसापासूनच मी लागलो ना पूजेला. लगेच दुसऱ्या दिवसापासून मी पूजेला लागलो. आणि नंतर पहिल्या स्टार्टिंगला मी त्यांच्याकडनं मी विचारून घेतलं, बा कशी करायची पूजा, काय आहे पूजा करण्यासारखं, म्हणजे कशी करायची ती तुम्ही आधी कानावर घाला, का नाही तर मी करणार वेगळी आणि तुम्ही सांगायला वेगळी, असं नको व्हायला. नंतर मग त्यांनी मला सांगितलं, दादा एकदम काय टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे, आधी पुसून घे सगळं सुक्या फडक्यानी, मग ओला फडका हे करून घे, करून चांगल्या पाण्यामध्ये, आणि तो पुस त्यानी, म्हणजे त्याच्यावरती धूळ आहे ती जाते. कारण रस्ता समोरच पुढेच रस्ता आहे आणि तो रस्ता असा आहे की तिथे रहदारी खूप आहे आणि मग त्यांनी धूळ येते. तर मग खूप धूळ, म्हणजे मी आता पुसलं आहे, 5 मिनिटांनी तुम्ही बघायला जाल तर परत तिथे धूळ त्याला लागलेली असते महाराजांना. नंतर मग मी ते पुसलं ओल्या फडक्याने वगैरे असं पुसत असताना मला जे महाराजांचे जे अवयव, हात, दंड, चेहरा वगैरे, मुकुट, तलवार, त्याला मी जेव्हा स्पर्श करायला घेतला त्यावेळेला मला ते जाणवत होतं ती ऊर्जा काय आहे महाराजांची, म्हणजे ते महाराज किती बलशाली असतील त्यावेळेला. म्हणजे इतकं एवढे सगळे किल्ले जिंकायचे म्हणजे काही खाऊ काम नाही. गेलाय आणि लढलाय. आणि भवानीचे ते भक्त ना, भवानीचे पण भक्त होते त्यांना ते तुळजाभवानीचं हेच होतं ना, आशीर्वादच. आणि ते बलदंड शरीर आपल्या नजरेत राहतं. आणि ते पूजा करताना मला
अक्षरशः त्यांचा इतिहास मला तो जाणवत होता किल्ल्याचा. बघ किती कसे त्यांनी तो किल्ला केला, कसा ताब्यात घेतला, अफजलखानाचा वध कसा केला, परत पुरंदरचा तह हे कसं केलं, ते अक्षरशः त्यांची ते आठवणी मी म्हणजे माझ्या मनाला येत होत्या, त्या मनात येत होत्या, म्हणजे जाणवत होत्या मला ते. बघ किती छान महाराजांनी एवढं चांगलं केलं ना. आज त्यांच्यामुळे आपल्या आई बहिणी फिरत आहेत, शेतावर कामाला जातात, मोकळ्या फिरत आहेत. ते जर त्यांनी केलं नसतं तर ते तर झालं पण नसतं. हो, आणि जिजाऊ माँसाहेबांनी घडवलं त्यांना घडवलं, त्यामुळे ते एवढे मोठे आपल्या ह्याच्यामध्ये महाराज झाले. आणि सगळेजण त्यांचं खूप आदरही करतात. सॉरी, असे मला ते त्यांचं हे करताना आठवत होतं की काय महाराजांनी कसं केलं. 2 मिनिटं शांत बसा. महाराज खरंच आज पाहिजे होते. आज त्यांनी ते तेवढं केलं म्हणून आज सगळी लेडीज जेंट्स सगळे वावरू शकतात ना खरंच. फ्रीमध्ये. आणि खरंच महाराज ना आज पाहिजे होते. आज कसं काय चाललंय भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, लहान छोट्या मुलींची कशी आबरू जाते, मोठ्या मुलींची, आया बहिणींची. खरंच महाराज आज पाहिजे होते. ते असते तर खरंच हा प्रकार झाला नसता. तर मंडळी, मी पूजा करतो, मला समाधान आहे खरंच. हे पूजेचं मी कधीच विसरू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी मला पूजा दिली त्यांना सुद्धा मी विसरू शकत नाही. कारण त्यांच्यामुळे आज मला त्यांच्या चरणाशी मला नतमस्तक व्हायची दररोजची संधी भेटते. आज त्या मुलांनी हे केलं नसतं तर ते सगळं हे शिवाजी महाराजांची पूजा करायला भेटले. हां, भाग्य समजा. तर मंडळी, असा होता आजचे क्वेश्चन आणि आन्सर. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक